फसवणूक होऊ नये म्हणून होम लोन घेताना हे 5 प्रश्न बँकेला नक्की विचारा. नंबर 1, बँकेकडे लोन अमॉर्टायझेशन शेड्यूल मागा. म्हणजे काय की तुमच्या ईएमआयचा किती भाग हा मुद्दल फेडण्यात जाणार आहे आणि किती भाग हा व्याज भरण्यात जाणार आहे. नंबर 2, बँकचा इंटरेस्ट रिसेट क्लॉज जाणून घ्या. म्हणजे काय तर जेव्हा आरबीआय त्याचा रेपो रेट चेंज करतात तेव्हा काही बँक्स त्यांचा इंटरेस्ट रेट लगेच चेंज करतात, पण काही बँक्स तो 3, 6 किंवा 12 महिन्यानंतर चेंज करतात. ज्यांचा फ्लोटिंग इंटरेस्ट रेट आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नंबर 3, बँकेला हे विचारा की तुमचा जो ईएमआय आहे तो तुम्ही स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करू शकता का आणि त्याचे कंडिशन्स आणि चार्जेस काय असतील. नंबर 4, बँक ट्रान्सफर फ्लेक्झिबिलिटी आहे का बघा. म्हणजे उद्या जर तुम्हाला तुमचं लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करायचं असेल तर त्याची फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला मिळेल का. नंबर 5, तुमच्या लोन टेन्युअरमध्ये बँक त्यांचं मार्जिन किंवा स्प्रेड चेंज करणार आहे का हे पण विचारा. कारण इंटरेस्ट रेट म्हणजे आरबीआय रेपो रेट प्लस बँकचा मार्जिन. जर का बँकचं मार्जिन चेंज झालं तर तुमचा इंटरेस्ट रेट पण चेंज होणार. जर का बँक असं म्हणाली की नाही आम्ही आमचे मार्जिन चेंज करत नाही तर तसं सँक्शन लेटरमध्ये लिहून घ्या. जर का तुमचा मित्र किंवा कोणता नातेवाईक होम लोन घेणार असेल तर ही रील शेअर करायला विसरू नका आणि अशा इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंटसाठी आम्हाला नक्की फॉलो करा.